की हे विहिरीचं झाकण वगैरे हे तुटलेलं आहे आणि मागे एक मुलगा इथे पडता पडता वाचलेला आहे. पण त्या दोन लेडीज ज्या आहेत त्यांनी इलेक्शन झाल्यानंतर तोंडच दाखवलेलं नाही आहे इकडे. फक्त मतं मागायला इकडे आलेत. मतं निवडून आल्यानंतर परत इकडे डुंकूनही बघितलेलं नाही आहे. ते 4 नगरसेवक आहेत, पण आम्ही 4 नगरसेवकाला अजूनही आमच्या वार्डामध्ये पाहिलं नाही. ह्या गल्लीत तर नाही पाहिलं. जिकडे गटर लाईनची आवश्यकता नाही तिकडे रोडच्या मधून गटर लाईन टाकून दिली आहे. गडरचे खूप त्रास आहे. आमचे लहान लहान मुलं खूप त्रास देत आहे, म्हणजे तब्येत खराब होत आहे. नमस्कार, मी निशांत. आपण पाहत आहात UCN न्यूज आणि UCN न्यूजच्या प्रभाग कट्टा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. प्रेक्षकांनो, आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि जिथं लोकशाही म्हटली तिथं निवडणुका आल्याच. आता त्यामुळं भारत देशात निवडणुकांचा ज्वर हा नेहमीच असतो. महाराष्ट्र आणि नागपूरबाबत बोलायचं झालं तर आता काही महिन्यात मनपा निवडणूक होऊ घातली आहे. आता नवीन प्रभाग रचना देखील जाहीर झालेली आहे. मात्र या प्रभागांमध्ये कामं झालेली आहेत का, नगरसेवकांनी त्यांची कामं पूर्ण केली आहेत का, नागरिकांना काही समस्या आहेत का, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठीच हा प्रभाग कट्टा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर या प्रभाग कट्टा कार्यक्रमाच्या आजच्या भागाला सुरुवात करूया. शिवछत्रपतींना वंदन करून आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतोय. तर प्रेक्षकांनो, आजचा प्रभाग कट्टा कार्यक्रम आहे प्रभाग क्रमांक 18 मधून. जुन्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये जे 4 नगरसेवक होते किंवा आहेत, म्हणजे विद्यमान जे नगरसेवक आहेत त्यापैकी एक म्हणजे प्रवीण दटके, जे आमदार सुद्धा आहेत. काँग्रेसचे बंटीबाबा शेळके, भाजपच्या सुमेधा देशपांडे आणि भाजपच्याच नेहा वाघमारे या सुद्धा या प्रभागातून नगरसेवक आहेत. पण या नगरसेवकांनी कामं केली आहेत का, त्यांच्यामुळे मतदार जे आहेत, नागरिक जे आहेत, ते समाधानी आहेत का त्यांच्या कामांवर, किंवा या वॉर्डामध्ये प्रभाग 34 मध्ये काही समस्या आहेत का, समस्या सोडवल्या गेल्या आहेत नाही गेल्या आहेत, याबाबत आता आपण येथील नागरिकांकडून माहिती घेणार आहोत आणि त्या नगरसेवकांसोबत सुद्धा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर जाऊया प्रभाग कट्टा कार्यक्रमात आणि नागरिकांशी संवाद साधूया. तर प्रेक्षकांनो, जुना प्रभाग क्रमांक 18च्या या कोठी रोड भागात मी आज आलेलो आहे आणि इथल्या काही नागरिकांशी, जनतेसोबत मी आज संवाद साधणार आहे. तर मला सांगा, आपलं नाव काय? मी विवेक दिवाण. आणि मला सांगा, प्रभागात काय समस्या आहे, किंवा जे 4 नगरसेवक होते आहेत, म्हणजे प्रवीण दटके, सुमेधा देशपांडे, नेहा वाघमारे आणि बंटी शेळके, त्यांनी कामं केली आहेत नाही केली आहेत, किंवा काय समस्या आहे? नाही, कामं तर बऱ्यापैकी झालेले आहेत, पण आमचा आक्षेप असा आहे की नवीन जी प्रभाग रचना झाली आहे त्यामध्ये आमचा जो भाग आहे हा 34ला जॉईन करण्यात आलेला आहे. तर 34चा हा शेवट एंड आहे. त्याच्यामुळे तिकडले नगरसेवक इकडे लक्ष देतील किंवा नाही, हा आणि धंतोली झोनमध्ये जाईल. त्याच्यामुळे आमचा आक्षेप त्याच्यावर आहे सद्यस्थितीत, की आमचा जो जुना वार्ड होता तोच राहायला पाहिजे होता. त्यांनी जे कट केलेले आहे, रोडपासून न करता त्यांनी भलत्याच गल्ल्या अशा मधातून घेतलेला आहे. त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. अच्छा, तुम्ही मग तसा आक्षेप घेतला आहे का? आम्ही तसा आक्षेप घेतलेला आहे. मला वाटते ॲप्लिकेशन टाकलेली आहे. पाहू आता त्याच्यात काय होते तर. पण तसा जुना वार्ड आमचा तसा ठीक होता, कारण आम्ही सगळ्यांना ओळखत होतो. त्यातल्या 2 नगरसेविका काही येत नव्हत्या म्हणा आमच्या इथं, आम्ही कधी पाहिलं नाही त्यांना. पण प्रवीण आणि बंटी शेळके हे बऱ्यापैकी. नक्कीच जुनी प्रभाग रचना होती तेव्हा 4 नगरसेवक असायचे आणि नवीन प्रभाग रचनेनुसार नवीन मर्यादा आखण्यात आल्या आणि आता 3 सदस्यीय प्रभाग रचना राहणार आहे. पण जनतेला त्यावर आक्षेप आहे.
की प्रभाग रचना झाल्यामुळे यांचा जो एक भाग आहे तो एक एंड मध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे ते नगरसेवक नवीन नगरसेवक आहे ते लक्ष देतील किंवा नाही अशी त्यांना भीती आहे. तर नक्कीच त्यांचा आक्षेप आहे, त्यावर निर्णय होईलच. मला सांगा आपलं नाव काय आणि आपल्याला काय समस्या वाटतात किंवा नगरसेवकांबद्दल काय सांगाल आपण? माझं नाव चंद्रकांत भोसले आहे. नगरसेवक तर फक्त नगरसेवक कधी इथं येऊन पाहिलेही नाही आहे. आम्ही चेहराही सुद्धा पाहिलेला नाही आहे. अच्छा. आणि कोणते नगरसेवक यायचे आणि त्यांनी कामं केली आहेत नाही केली? लटके फक्त इकडे यायचा फक्त बस. त्याच्याकडे आम्ही जायचो तर तो समस्या करायचा. देशपांडेकडे कधी इथे गेलो ते फोनवरती काम करून टाकायचे, विहिरीचं वगैरे कोणतंही काम राहिलं तर. मग म्हणजे नगरसेवकांकडून तुम्हाला तशी म्हणजे तक्रार नाही आहे, पण 2 नगरसेवक नाही आले असं तुमचं म्हणणं आहे? आलेच तर नाही इकडे अजून. अच्छा. आजोबांसोबत आपण संवाद साधू. मला सांगा आपलं नाव काय? म्हणजे सुभाष मुरलीधर तेलंग, मी कॉर्पोरेशनमध्ये होतो. अच्छा, आपण कॉर्पोरेशनमध्ये. 2009 रिटायर झालो. आता अच्छा. माझं वय 70 वर्षाचं आहे. आम्ही दोघंच नवरा बायको राहते, मुलगा नाही आम्हाला. एक तर आमची पेन्शन लवकर होत नाही. अच्छा. अजूनही पेन्शन नाही झाली आमची. आम्ही खावं का? आम्हाला कमाईवाला कोणी नाही आहे, सांगा. तिथं जावं तर बरं उत्तर देत नाही, सांगा. म्हणजे पेन्शनची तुमची समस्या आहे आणि आपण ते तर जाऊ द्या म्हणा, ते होईल आज ना उद्या भेटा हक्काचे. पण आमच्याकडे पाण्याचं सकाळी जसं रात्री 7 वाजता नळ येते आणि सकाळी 5 वाजता नळ येते. अच्छा, सकाळी 7 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता. संध्याकाळी 7 वाजता आणि सकाळी 5 वाजता. आधा मधात आला तर आम्ही दिवसा भरू शकतो, आहे की नाही पाणी, सांगा. म्हणजे महालसारख्या भागात जिथे नगरसेवक जे खुद्द आमदार सुद्धा आहेत, तर तिथे पाण्याची समस्या आहे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. आपलं नाव काय? माझं नाव संदीप दिवान आहे. आणि आपल्याला काय समस्या वाटते इथे? इथे समस्या तर बऱ्याच आहे, पण मेन आहे उन्हाळ्याच्या हिशोबाने जी समस्या आहे ती आहे व्होल्टेजची. म्हणजे बाकी सीझनला असं राहतं की व्होल्टेज व्यवस्थित राहतं, पण उन्हाळा जसा वाढला तसं लोकांकडचे कूलर किंवा AC चालू होतात, त्यावेळी आमच्या इथचं व्होल्टेज हे एकदम डाऊन होऊन जातो. म्हणजे जेवढी नॉर्मल स्पीड राहते पंख्याची तीही कमी होऊन जाते आणि AC वगैरे लावला तर एकदम लाईट चालली जाते. ज्या बाकी ठिकाणी ज्या समस्या नाही त्या आमच्या इथे आहे. बाकी पाण्याची वगैरे समस्या तर आहेच. आपलं नाव काय आणि आपण काय सांगाल? मी अनिल पालकर. मी प्रभाग 18मध्ये होतो पहिला, आम्ही आता 34मध्ये गेलेलो आहे. सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची समस्या आहेत. कारण की यांनी त्यावेळेस डिक्लेअर केलं ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस की 24 तास आम्ही पाणी देऊ, पण संध्याकाळी 1 तास पाणी येतं आणि सकाळी 5 वाजता येतं 1 तास पाणी. 5 वाजता कोण उठणार आहे? तर कमीत कमी त्याचा वेळ वाढवावा. सकाळचंच 5च्या ऐवजी 9 वाजता सोडा त्यांनी पाणी. काही ठिकाणी दिवसभर पाणी असतं, पण आमच्या मुलात पाण्याची खूप समस्या आहे. आणि दुसरं म्हणजे आमचे जे नगरसेवक आहेत 4पैकी प्रवीण दटके सोडलं तर बाकीचं कोणाचंच तोंड दिसत नाही इकडे. प्रवीण तेवढा एक काम करतो आहे, शेळके एक काम करतो आहे, पण त्या 2 लेडीज ज्या आहेत त्यांनी इलेक्शन झाल्यानंतर तोंडच दाखवलेलं नाही आहे इकडे. फक्त मतं मागायला इकडे आलेत. मतं निवडून आल्यानंतर परत तिकडे डुंकूनही बघितलेलं नाही आहे. तर मला असं म्हणायचं की ही त्यांची जबाबदारी आहे. आम्ही आमचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्हाला तिथे पाठवलेलं आहे, तर आमच्या ज्या समस्या आहेत यांनी सोडवायच्या असतात. कारण की प्रत्येक माणूस जाऊ शकत नाही, म्हणून हा प्रतिनिधीच्या रूपानं तिथे आपल्या समस्या मांडाव्या लागतात. पण हे लोक येत नाहीत आणि विचारतही नाहीत की काय झालं, तुमच्या काही समस्या आहेत का. आणि हे चुकीचं आहे, म्हणजे ते कोणीही असो. मग तर त्यांनी कमीत कमी इथे वार्डात येऊन विचारायला हवं की तुमच्या काय समस्या आहेत बुवा, त्या सॉल्व्ह होऊ शकतात का. बरं, तुम्ही जे कमिटमेंट केलेले तेही पूर्ण करत नाही आहेत. त्यातल्या त्यात प्रवीण छान काम करतो आहे, शेळके चांगलं काम करतो आहे, पण हेही लोक फार कमी किती लक्ष देणार ना. बाकी जर 4 लोक निवडलेली आहेत त्या 4 लोकांनी कामं वाटून घ्यायला पाहिजेत की बाबा तुम्ही हे काम करा, मी हे करतो वगैरे वगैरे. बस आता इलेक्शन आले की नंतर येतील भेटायला. तर माझं असं म्हणणं आहे की असं करू नका. तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळा आणि ती पार पाडा. कारण की नाहीतर मग मतदानाच्या वेळेस त्याचा दुष्परिणाम होईल, असं व्हायला नको. नक्कीच यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि एक नागरिक म्हणून त्यांची एक मोठी तक्रार आहे की पाण्याचा मुद्दा. सकाळी 5 वाजता इथे पाणी येतं आणि सायंकाळी 7 वाजता येतं. नक्कीच 5 वाजता कोण उठणार आणि तेही फक्त पाण्यासाठी. तर त्यांची जी तक्रार आहे की थोडी वेळ पुढे व्हावी आणि 8-9 वाजता पाणी व्हावं अशी यांची तक्रार आहे. आणि त्यांच्यानुसार की 4पैकी 2 नगरसेवक प्रभागातले इथे यायचे, त्यांनी जे काही कामं होती ती केली, पण 2 नगरसेविका ज्या होत्या त्या
या भागात आल्याच नाही, या लोकांनी त्यांना कधी यानंतर पाहिलं नाही, अशी या इथल्या कोठी रोडच्या नागरिकांची तक्रार आहे. काही युवा मतदारसुद्धा आपल्या सोबत आहेत इथे, त्यांच्याकडून मी जाणून घेणार. आपलं नाव? माझं नाव रिद्धी राजेश देसाई. अच्छा, आपण मतदान करता ना? हो, मी मतदान यावर्षी करणार आहे. अच्छा, यावर्षी म्हणजे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. तर भावी नगरसेवक किंवा जो कोणी नगरसेवक राहील त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? म्हणजे नगरसेवक कसा असायला हवा? माझ्या हिशोबाने नगरसेवक असा असायला पाहिजे जो लाईक लोकांच्या समस्या ज्या आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लाईक आमच्या इथे महलात जो आता प्रॉब्लेम चालला आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, पाण्याच्या समस्यांचा प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम आहे, तो त्यांच्यापर्यंत नक्की पोचलाच पाहिजे, ही माझी इच्छा आहे. कसं असतं की म्हणजे प्रॉब्लेम्स पोचतात की नाही हे आम्हाला कळतच नाही, तर ते पोहोचला पाहिजे हीच इच्छा आहे आणि त्याच्यावर त्यांनी नक्की काम करावं ही माझी इच्छा आहे. आणि मुख्य म्हणजे आम्ही जे युवक आहोत, जे यावर्षी वोट करणार आहोत, आणि आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणतो ना की एक मतदान हा खूप इम्पॉर्टंट असतो, तर तो मतदान वाया नाही जायला पाहिजे असं माझी इच्छा आहे. आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवर नगरसेवकांनी लक्ष द्यायला पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. नक्की हिने जे सांगितलेलं आहे की एक सुद्धा मतदान वाया जायला नको, आणि ते मतदान ती जर नगरसेवकाला देत आहे तर त्यांनी या मतदारांची कामं करायला पाहिजे आणि या मतदारांकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर कोठी रोड भागातल्या नागरिकांच्या बऱ्याच समस्या आहेत ज्या आपण इथे ऐकलेल्या आहेत. नक्कीच पुढे जे नगरसेवक येतील ते या समस्या सोडवतील अशी आपण अपेक्षा करूया. कोठी रोड भागातून बस इतकंच. मी निशांत, कॅमेरा पर्सन जितेंद्र खापरे. जुना प्रभाग क्रमांक 18 असलेला हा किल्ला परिसर आहे आणि मुस्लिम बहुल भाग आहे. येथील नागरिकांशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे इथे काही समस्या है क्या. मुझे बताइए, अब मनपा चुनाव आने वाले, नगरसेवकों ने काम किया है नहीं किया है और क्या समस्या है अपने प्रभाग में? अरे हमारे यहाँ नल नहीं आ रहे बराबर, नल कम आ रहे, और उसका नल का मीटर का बिल इतना आ रहा कि ज़रूरत से ज़्यादा इंसान से भरना भी नहीं हो रहा. हाँ, पानी की समस्या. राशन कार्ड में 6 लोगों के नाम है तो 2 ही लोगों का काम देता राशन. इतने लोगों की समस्या है. मीटर का बिल, मीटर बन भी रहा तो बिल आता. मीटर कट गया 10,000 के लिए, बन भी था तो मीटर का बिल आ रहा. तो ये नगरसेवक तक आपने पहुंचाई क्या समस्या? आपने कहाँ से पहुंचाएंगे? हमारे घर में आदमी लोग इतनी जानने वाले तो. म्हणजे पाण्याची समस्या है, विजेची समस्या है. आप बताइए चाचा जी, क्या समस्या है? कौन कौन नगरसेवक है? कोई आके काम किया है नहीं किया? नहीं, यहाँ पे कोई नहीं किया अभी तक के. कोई नगरसेवक आया ही नहीं अभी तक का तो कोई नहीं था. पहले एक नाथराव जोग थे तो वो बराबर आते थे, उसके बाद में बंटी सिरके आए तो वो बराबर राउंड लगाते थे. अब बंटी सिरके भी नहीं आ रहे, तो अब क्या समस्या करेंगे? अच्छा, 4 नगरसेवक है ये प्रभाग में, 2 महिला है 2 पुरुष है. तो कौन कौन आता? सिर्फ बंटी शेड़के आके गए, बाकी कोई नहीं आया ऐसा आपका? नहीं, बाकी कोई नहीं आया. यहाँ लेडीज़ भी आई ना, तो लेडीज़ ने भी आज तक के देखी नहीं. यहाँ पर क्या समस्या है क्या नहीं, कभी झाँक के नहीं देखे, कभी पूछे ही नहीं कि क्या समस्या है भैया, क्या हाल करना है, कुछ नहीं, कोई बात नहीं करते. बंटी सिरका आया था तो उसने बाकी बहुत कुछ समस्या हल करके गया है थोड़ी बहुत. म्हणजे काही नगरसेवकांकडून हे समाधानी आहेत मतदार. आप बताइए कि क्या समस्या है, या आने वाले नगरसेवकों से आपको क्या अपेक्षा है, क्या होना चाहिए? अभी समस्या तो ये है, सबसे पहले बच्चों को खेलने के लिए या गोडाउन वगैरह नहीं है. और दूसरी बात ये है कि इसका इलेक्ट्रिक का बिल इतना आ रहा है कि बस्ती के अंदर में सबके मीटर काट के लेके जा रहे. और दूसरी बात ये है कि नल नहीं आ रहे बरोबर, और नल आ रहा है तो उसके बिल ज़्यादा आ रहे हैं. अभी क्या करना चाहिए आप ही बताइए. बहुत बड़ी समस्या है हमारी, और हम किसको जाके समस्या बताएंगे?
नगर सेवक तक आपने पहुंचाई है क्या? अरे वो आती नहीं नगर सेवक, ठेकेदारों को काम दे देते, अपना जेब गरम कर लेते, अपने घरों को चले जाते। गटर भर जाते, गटर साफ करने के लिए नहीं आता कोई, 4 चक्कर मारना पड़ता कारपोरेशन में, फिर भी काम नहीं होता। इसके लिए क्या करना चाहिए हमने? काही लहान मुलं सुद्धा आहेत. आपको खेलने के लिए या गार्डन या मैदान या खिलौने जैसा है कहीं? नहीं। तो आपको चाहिए? हाँ। आप किसको बोलेंगे फिर? He has a good answer. नक्कीच लहान मुलांची एक इथे समस्या आहे किल्ला परिसरात की यांना खेळण्यासाठी गार्डन नाही आहे इथे किंवा एखादं असं जागा की जिथे हे खेळू शकतील किंवा उद्यान प्रकारचं असं नाही आहे. त्यामुळे एखादा जो भावी नगरसेवक आहे त्यांच्याकडून यांना हीच अपेक्षा आहे की इथे किमान एक छोटंसं गार्डन बनावं किंवा उद्यान बनावं जेणेकरून हे लहान मुलं इथं खेळू शकतील. जुना प्रभाग क्रमांक 18 महाल परिसरात अनेक छोट्या छोट्या वस्त्या आहेत. आपण आत्ताच काही वस्त्यांमध्ये नागरिकांशी संवाद साधला. त्यापैकीच ही एक वस्ती म्हणजे नाईक रोडचा हा परिसर. या नाईक रोड परिसरात मी सध्या आलो आहे आणि इथे जनता किंवा नागरिक किंवा मतदार इथे आहेत. त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहोत की त्यांना काय समस्या आहे. आबा मला सांगा, आता मनपा निवडणूक येत आहे, 4 नगरसेवक इथे प्रभाग क्रमांक 18 मध्ये होते, तर तुम्ही त्यांच्या कामावर समाधानी आहेत का? कधी नगरसेवकाशी परिचय नाही झाला इथे जे आहे निवडून आलेलं आहे, कधी असं येत नाही, ॲक्टिव्ह नाही मुलांना. आणि कामाविषयी आमच्या पहिलेपासूनच कामं चांगले राहते, परत करून दिला सिमेंटचा रोटला, बाकी काही नाही. पण म्हणजे तुमचा हा एक तक्रार आहे की नगरसेवक येऊन नाही पाहत, चक्कर नाही मारत. तुमचा काय समस्या आहे? सांगतो ना, आमचे 4 नगरसेवक आहेत, पण आम्ही 4 नगरसेवकाले अजूनही आमच्या वार्डामध्ये पाहिलं नाही. ह्या गल्लीत तर नाही पाहिलं, कधीच नाही. त्यांनी आमच्याकडे कधी आलेच नाही. ते आमचे जेव्हा प्रॉब्लेम होते तेव्हा आम्ही त्या बंडू राऊतला सांगायचे, ते करून देत होते, पण हे काही आम्हाला भेटले नाही कधीच. त्यांनी आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. म्हणजे या 4 नगरसेवकांच्या आधीचे जे नगरसेवक होते त्यावेळेस बंडू राऊत होते, त्यांनी आमचे कामं केले, आजही करतात ते. पण आम्ही ह्या 4 नगरसेवकाला कधीच पाहिलं नाही आमच्या वार्डात, कधीच नाही. ना आमच्या गार्डनमध्ये, त्या खोड्या उद्यानमध्ये, खोडे उद्यान बंद आहे, तिथंही कधीच नाही पाहिलं, कधीच नाही, कधीच आलेच नाही आमच्या इथं. सांगायचं कोणाला प्रॉब्लेम? अजून काही समस्या तक्रारी? नाही, बाकी तर आमच्या याच्या तुम्हाला काही समस्या? माझं म्हणजे आमचं सामाजिक बघी चालू करायचं थांबत नाही, दुसरं काही नाही. फक्त व्यायाम होत नाही, काही नाही. कोरोना किती दिवस चालणार आहे? यांची समस्या वेगळी आहे. कोरोनामुळे जसं उद्यानं बंद आहेत तर उद्यानं सुरू करावं अशी त्यांची मागणी आहे. तुमच्या काही समस्या आहेत का नगरसेवकांकडून किंवा भावी नगरसेवकांकडून तुम्हाला काही अपेक्षा आहेत? आमच्या समस्या हेच आहे, जे रोडवर जे गाड्या लागल्या राहतात त्या गाड्या हटवायला पाहिजे. लोकांना जाण्या येण्यास अडचण होते आणि रोडची प्रॉब्लेम म्हणजे रोडचं वाहता राहते ना, लहान मुलं वगैरे खेळत राहते, या पार्किंगमुळे पोरांना खेळता येत नाही. हेच समस्या आहे. नक्कीच महाल परिसरात छोट्या छोट्या गल्ल्या भरपूर असतात, छोटे छोटे रस्ते असतात, त्यामुळे पार्किंगची एक समस्या इथले नागरिक म्हणता जात आहे. मला सांगा, तुम्हाला काही समस्या आहेत का? समस्याच आहे, पोलचे जे वायर आहे हे केबलच्या नुसार झाले पाहिजे बस, कारण पोरांना त्रास आहे त्याचा. अच्छा. पतंग वगैरे उडवता, काही उडवता, शॉक लागला, काही लागला, तोच त्रास आहे. बाकी काही पाण्याची तुम्ही वगैरे तक्रार नगरसेवकांकडे कधी केली आहे का? की पोरांनी केली आहे, माहिती नाही आहे मला, म्हणतात पोरांनी केली आहे म्हणून. तरुण आपल्याला मतदार दिसतात, आपल्याला काही समस्या इथे जाणवतात का? आपण नगरसेवकाच्या समस्या विचारायला ही चांगली गोष्ट आहे आणि तुम्हाला सिनियर सिटीजन्स आहे आपली इथे, त्यांनी चांगली नगरसेवक. पण माझ्या परीने मी एक तुम्हाला, आता तुम्ही दाखवा नाही दाखवा मला माहीत नाही, पण आपण हे कोरोनामुळे जे गार्डन बंद करून ठेवलं आहे लहान मुलांचे खेळण्याचे याचे त्याचे, आपण रस्त्यावरून फिरतो, कोरोना होतो रस्त्यावरून तरी फिरूनच राहिल्या. गार्डनमध्ये सोशल डिस्टन्सिंगवर लोक व्यायाम करत राहतात, हे करतात, ते लवकरात लवकर ते उद्याने चालू करावे हा माझा हे राहील. नक्कीच नगरसेवकांकडून तशी यांना तक्रार नाही आहे, पण जो सध्याचा काळ आहे त्यात गार्डन सुरू व्हावं अशी त्यांची मागणी आहे. आजोबा, तुम्हाला काही समस्या आहे? नगरसेवकांकडून तुम्ही एवढ्या वर्षांपासून मनपा निवडणूक पाहत आहात, तर आता जे नगरसेवक आहेत तुमच्याकडे 4 नगरसेवक, त्यांच्याकडून तुम्ही समाधानी आहे? त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आणि
या वॉर्डात तुमच्या काही तुम्हाला समस्या जाणवतात का, किंवा भावी नगरसेवकाकडून जे येणार आहेत निवडून तुम्ही आता द्याल त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा राहील? आता समाधान म्हणजे आता चार नगरसेवक तर कधी पाहिलंच नाही इथं येताना किंवा काही चौकशी करताना कधी कोणाला काय अडचण आहे वगैरे वगैरे कोणाला पाहिलंच नाही मी चारीपैकी की नाही. ते येतील ते येतील तर आम्ही त्यांना समस्या मांडू आहे की नाही. आणि समोरचं काय समोर म्हणजे तुमच्या मेडिकलच्या ज्या हे आहेत वैद्यकीय मदत आहे, शैक्षणिक आहे, हे सगळं व्हायला पाहिजे ना. हे व्हायला पाहिजे. तसं तुमचं आता पहा ना दिल्लीचं पाहिजे, दिल्ली माहिती आहे ना, दिल्लीचं ते केजरीवाल किती करून आले. हां म्हणजे मनपा शाळांचा सुधार व्हायला पाहिजे. त्या इथं शाळा बंद पडत आहेत. शाळामधून ते मेरिट येऊन राहिले, त्याच्यातून IAS आणि IAF हे होऊन राहिले आणि इथं आपल्या शाळा बंद पडून राहिल्या. नक्कीच मनपाने आपल्या शाळांचा स्तर सुधारायला हवा अशी एक नागरिकांची एक इथे जाणवते की त्यांची हे इलेक्ट्रिफिकेशन जे आहे सगळं हे अंडरग्राऊंड व्हायला पाहिजे. हे सगळं असं केव्हा काय होईल काही सांगता येत नाही. धोका आहे ना. नक्कीच हा नाईक रोडचा परिसर आणि या नाईक रोडच्या नागरिकांच्याही या समस्या होत्या आणि महत्त्वाची जी यांची तक्रार होती की नगरसेवकांनी कधी इकडे येऊन म्हणजे लक्षच दिलं नाही किंवा इव्हन यांनी पाहिलंही नाही या नगरसेवकांना. गडरची खूप त्रास आहे. आमचे लहान लहान मुलं खूप त्रास देत आहे. म्हणजे तब्येत खराब होत आहे खूप जास्त प्रमाणे. 2 वर्षापासून आम्ही त्रास भोगून राहिलो. ते गडरचे काही प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह होऊनच नाही या राहिले. समस्या कधी नगरसेवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला का? खूप वेळा केलाय. हप्त्यामधून 2-3 वेळा गेलो आम्ही. लाईनला पण गेलो होते आम्ही सर्वच. नेहा वाघमारे त्याची बाई. तर नगरसेवकांनी कधी इकडे चक्कर मारला? चक्कर मारला बसते येतात थोडेसे पाहून चालले जातात. पण तुमची समस्या सुटली नाहीये? नाही सॉल्व्ह अजून झालीच नाही. अजून काही समस्या आहे? कॉर्पोरेशनचे सर वगैरे येतात पाहून जातात पण आमच्या गडर लाईनला काही होत नाही. ते कर्मचारी लोक ते काम करून देतात आणि वापस चालले जातात. असं आहे. गडर लाईनची खूप त्रास. हा भाग आहे शिवाजीनगरचा. इथल्या नागरिकांचं एक म्हणणं आहे की गडर लाईनची इथे यांच्याकडे समस्या आहे. काकाजी मला सांगा, मनपा निवडणूक येत आहे आता, नगरसेवक इथं 4 नगरसेवक आहे. या भागात काय समस्या आहे आणि जे नगरसेवक आहे त्यांच्याकडून त्यांच्या कामानी तुम्ही समाधानी आहे का? नाही, इथे गडर लाईनची एक खूप मोठी समस्या आहे. आज कमीत कमी 5 वर्षापासून त्यांचे 1-2 वर्षापासून आम्ही कंप्लेंट करून राहिलो आहोत. इवन त्यांचं जे हे आहे आपले आयुक्त वगैरे यांच्यापर्यंतही पोहोचण्याच्या नंतरही अजूनपर्यंत त्या गडर लाईनची समस्या सॉल्व्ह झालेली नाही. जिकडे गडर लाईनची आवश्यकता नाही तिकडे रोडच्या मधून गडर लाईन टाकून दिली आहे. जिथे आवश्यकता नाही आहे, जिथे आवश्यकता आहे तिथे रोडच्या मधातून गडर लाईनची समस्या काढून नाही राहिल्या. अतिक्रमण लोकांनी जे अतिक्रमण केलं आहे ते अतिक्रमण हटवायसाठीही त्यांना जोर लावूनही त्यांच्यापासून ते होऊन नाही राहिलं आहे. आमची ती बाजूच नाही आहे म्हणते, सरळ हात उभे करून देत आहे, अशी ही समस्या आहे. अतिक्रमण आणि गटर लाईनच्या समस्येमुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. यांनी तक्रारी केल्या आहेत नगरसेवकांकडे आणि मनपा आयुक्तांपर्यंत यांनी तक्रारी केल्या आहेत असं यांचं म्हणणं आहे, पण यांची समस्या सॉल्व्ह नाही झाली. आजी मला सांगा, इथं नगरसेवक आहे 4 नगरसेवक, काही समस्या आहे का तुम्हाला आणि नगरसेवकांकडून तुम्ही त्यांच्या कामानी समाधानी आहे का? किंवा जे येणारे नगरसेवक आहे आता निवडणुकीनंतर तुम्ही निवडणूकमध्ये मतदान कराल तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता आम्हाला अपेक्षा तर सगळंच काही आहे. ती गटर लाईनची आमच्या इथं टाके फुटून गेले, संडासं फुटून गेले, तरी कोणी लक्ष देत नाही, कोणी येऊन पाहत नाही, फिरून पाहत नाही, काहीच नाही बापा. जसं तसं आहे पडलं आता. मग काय समस्या? आमचे गडरचे झाकण आहे की नाही, तर ते झाकण फुटलं, ते झाकण वगैरे बदलवायचं आहे. आणि नेहमी गडर लाईन हे अशी बुजून जाते, पाणी वगैरे जात नाही, त्याच्यात त्रास होते खूप. इकडे हे लाईन पूर्ण जाम झाली आहे. बरं, आता नगरसेवक परत निवडून येतील. आता या प्रभागात 3 नगरसेवक निवडून येणार आहेत, तर तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्हाला काही आमच्या ह्या समस्या आले तर हे आमची समस्या दूर झाल्या पाहिजे बा, एवढी समस्या आहे आमच्यात.
तर युवा मतदार सुद्धा आहेत, त्यांच्याकडून मी जाणून घेणार आहोत की काय आहे या समस्या. पण मुख्यत्वे या भागातली समस्या गटर लाईनची दिसते आहे आणि अद्यापपर्यंत ही समस्या यांची निवारण झाली नाही आहे. शिवाजीनगरचाच हा भाग आहे. मी काही इथल्या वस्त्यांमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ही दृश्ये की कशाप्रकारे इथे ही वस्ती आहे शिवाजीनगरची. एक हा शेवटला एंड आहे प्रभाग 34चा. आपण पाहू शकता इथे अगदी मधोमध ही एक विहीर आहे. या ताई आहेत इथे, यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय समस्या आहे. आमची एकच समस्या आहे की हे विहिरीचे झाकण वगैरे हे तुटलेलं आहे आणि मागे एक मुलगा इथे पडता पडता वाचलेला आहे. इथे मी नाही का याबद्दल इथे तुम्ही हे कधी टाकलेलं तक्रार केली आहे? वाघमारे साहेबांना तक्रार केली होती मी 4-5 वेळा, कारण की माझी लहान लहान मुलं आहे आणि मी स्वतः एका मुलाला पडता पडता इथे वाचवलेलं आहे आणि आपली लेकरं पडेल बा म्हणून मी तिथे हे झाकण ठेवलेलं आहे. आता पुढे परत आता निवडणूक होते आहे आणि नवीन नगरसेवक निवडून येतील, त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा असते? मला ही अपेक्षा आहे की कोणीही निवडून यावे पण आमची समस्या सॉल्व करावे ह्या विहिरीची आणि ह्या गडरची वगैरे. बस केला पाहिजे हा थोडासा. हे लहान मुलं इथं खेळतात फसतात आणि हे गडर लाईन अशी गंदगी आमच्या म्हणजे दाराच्या समोर असं हे थोडंसं व्यवस्थित केलं पाहिजे. या गल्ली गुल्लीतून रोड वगैरे आपण इकडे पुढे जाऊन पाहणार आहोत. या वस्तीतलाच हा एक भाग आहे. या वस्तीच्याच बाजूला आपण पाहू शकता हा एक नाला इथून वाहतो आहे आणि अगदी नाल्याजवळ ही वस्ती आहे आणि बरेच रहिवासी इथे राहतात. तर ही देखील एक मोठी समस्या आहे. नक्कीच या हा म्हणजे रोगराई पसरवण्यासारखा ही स्थिती आहे इथे आणि येथील नागरिकांचं आरोग्य नक्कीच इथे धोक्यात येण्यासारखं आहे. तर येथील नागरिकांची ती सुद्धा अपेक्षा आहे की या नाल्यावर भिंत चढायला हवी किंवा एक कव्हर लागायला हवं, म्हणजे जेणेकरून मच्छर किंवा इतर जे नाल्यामुळे या घाणीमुळं आरोग्यदायक समस्या उद्भवतात त्या समस्यांपासून येथील नागरिकांना नक्कीच सुटका मिळू शकेल. जुना प्रभाग क्रमांक 18मध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 नगरसेवक आहेत आणि 1 नगरसेवक काँग्रेस पक्षाचा. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार होते बंडू राऊत, ते सध्या माझ्यासोबत आहेत. बंडू भाऊ, मला सांगा, त्यावेळी या प्रभागात 4 जण उमेदवार होते भाजपचे. आपला पराभव झाला होता, ते एक शल्य तुमच्या मनात आजही असेल. तर यावेळी सुद्धा आपण प्रयत्न कराल निवडणूक लढण्यासाठी, आपण इच्छुक असाल तर काय सांगाल? मी पराभव सुद्धा स्वीकारलेला आहे. मी पक्षाला ओबीसी मधनं तिकीट मागितली होती, मला ओपनमधनं तिकीट मिळाली. मी काँग्रेसच्या ओबीसी कॅन्डिडेटपेक्षा त्यावेळेला सुद्धा 1550 मतांनी समोर होतो. परंतु जे झालं ते झालं, कारण 2दा मला नागरिकांनी निवडून दिलं. त्याच्यामुळे 3ऱ्यांदा का हरवलं याच्यामध्ये मी पडणार नाही. परंतु हारल्यानंतर सतत 5 वर्ष लोकांशी संपर्कामध्ये मी राहिलो. तुम्ही आज जर फिराल तर तुम्हाला बंडू राऊत हे नाव 5व्यांदा 3ऱ्यांदा 4थ्या आकड्यावर कुठे ना कुठे बंडू राऊत होता हे नक्कीच सापडेल. तर नाही, आता मी खरं सांगेल की मी नुकताच आढावा घेऊन आलेलो आहे. काही ठिकाणी मला सांगितलं की जे 4 नगरसेवक आहेत त्यांच्यापेक्षा बंडू राऊत यांनी आमचे कामं केले आहेत किंवा ते येऊन पाहतात. तर काय कामं केलीत तुम्ही? मी सकाळी रोज 7 वाजता आपल्या वार्डामध्ये चक्कर मारतो. जुन्या लोकांजवळ माझे मोबाईल नंबर आहे, त्याच्यामुळे मला ते सतत फोन करतात की गटर झाला हे झालं. मग मी प्रवीण भाऊच्या माध्यमातून जर फायनान्शियल जर कामं असले तर सगळे प्रवीण भाऊच्या माध्यमातून इथे मी कामं केले. काही कामं आमदार विकास कुंभारेच्या माध्यमातून केले. परंतु मी नगरसेवक नाही आणि मग जो फंड नाही असा विषय माझ्यासाठी कधीच राहिला नाही, कारण प्रवीण भाऊ आणि विकास भाऊ माझ्यासोबत होते. बरं, जसं आपण सांगता की आपण आता इच्छुक आहात, तर काय प्रतिक्रिया आहे, काय तुमचं राहणार आहे आता? पक्षाने, मी जरी इच्छुक असलो तरी पक्षाने तिकीट दिली तरच मी ही निवडणूक लढील आणि पक्षाला यावेळेला जिंकून सुद्धा दाखवेल, एवढीच माझी इच्छा आहे. तर पक्षाने तिकीट दिलं तर बंडू भाऊ पुन्हा निवडणुकीत उतरू शकतात आणि या प्रभागात भारतीय जनता पक्षातर्फे ते उमेदवार म्हणून राहू शकतात. तर हे होते बंडू राऊत. जुना प्रभाग क्रमांक 18 या प्रभागात आज आम्ही आढावा घेतला
आणि येथील नागरिकांशी आम्ही संवाद साधला, विविध वस्त्यांमध्ये परिसरांमध्ये गेलो, तेथील समस्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अनेक नागरिकांनी सांगितलं की इथल्या नगरसेवकांच्या कामाने ते समाधानी आहेत. अनेकांनी सांगितलं की नगरसेवक त्यांच्या परिसरात आले सुद्धा नाही. शिवाय नगरसेवकांसोबत सुद्धा आम्ही संवाद साधला. काही इच्छुक उमेदवारांसोबत आम्ही संवाद साधला. अशा प्रकारे हा प्रभागातलं जो एकंदरीत आढावा होता हा आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आमचा प्रभाग कट्टा हा कार्यक्रम आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कॅमेरा पर्सन जितेंद्र खापरेसह मी निशांत, UCN न्यूज नागपूर. पाहत रहा प्रभाग कट्टा.